Good morning, students. Reproduction in lower and higher plants हा चॅप्टर बघतोय आपण. लास्ट लेक्चरमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म अँड टाइप्स ऑफ एंडोस्पर्म हे दोन महत्त्वाचे पॉईंट बघितले. आणि आज आपण जे पॉईंट बघणार आहोत ते आहेत एम्ब्रियोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड फ्रूट. तर चला पहिला पार्ट बघूया, एम्ब्रियोजेनेसिस. एम्ब्रियोजेनेसिस बघण्याआधी मी तुम्हाला झायगोट म्हणजे काय सांगते. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना सेक्स सेल फ्यूज होतात, गॅमेट्स फ्यूज होतात, जे नेहमी हॅप्लॉइड नेचरमध्ये असतात. पण ज्या वेळेला त्यांचं फ्युजन होतो आणि तो झायगोट तयार होतो, हा झायगोट नेहमी डिप्लॉइड असतो. बरोबर आहे. तर बघा, झायगोट म्हणजे काय, तर सेक्स सेल फ्यूज झाल्यावरची जी प्रोसिजर आहे ज्याच्यापासून डिप्लॉइड सेल जनरेट होते त्याला आपण झायगोट म्हणतो. आणि हा झायगोट ज्या वेळेला फर्दर सेल डिव्हिजनमध्ये पार्टिसिपेट करतो त्यावेळेला पहिल्यांदा एम्ब्रियो जनरेट होतो. सो सोपी आहे डेफिनेशन, प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट into the embryo, conversion of zygote to embryo, it is nothing but embryogenesis. आता ज्या वेळेला आपण अँजिओस्पर्मिक प्लांट स्टडी करतोय त्यावेळेला ती जी काही टिपिकल स्ट्रक्चर बघितले आपण ओव्हरीचं, त्याच्यामध्ये दोन पार्ट असतात. एक असतो चलायझल एंडचा पार्ट आणि दुसरा असतो मायक्रोपेल एंडचा पार्ट. तर एम्ब्रियो जो आहे हा एम्ब्रियो नेहमी मायक्रोपिलर एंडला जनरेट होतो किंवा डेव्हलप होतो. सो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, एम्ब्रियो इज ऑलवेज डेव्हलप ॲट मायक्रोपिलर एंड ऑफ एम्ब्रियो सॅक. ठीक आहे. तर ज्या वेळेला आपण आता एम्ब्रियोजेनेसिसच्या स्टेप्स बघतोय, ह्या स्टेप्स कशा पद्धतीने कॅरीड आउट होतात बघा. पहिल्या स्टेपमध्ये काय सांगितलंय बघा, हा आहे फर्टिलाइज्ड एग. फर्टिलाइज्ड एग इज नथिंग बट झायगोट, जो नेहमी डिप्लॉइड असतो. हा पहिल्यांदा एकदा सेल डिव्हिजन करतो. ठीक आहे. आणि ह्या एका सेलची दोन सेल तयार होतात. एका सेलच्या दोन सेल तयार होतात. बघा इथे तुम्हाला मी दाखवते, हा आहे झायगोट म्हणजेच फर्टिलाइज्ड एग. आणि हा एकदा डिवाइड झालाय आणि याच्या दोन सेल तयार झालेत, ही एक सेल, ही एक सेल. अर्थात इथे दिसते त्याप्रमाणे एक सेल जी आहे ती थोडी दुसऱ्या सेलपेक्षा मोठी आहे. तर हा जो पार्ट तुम्हाला आत्ता दिसतोय, ही जी काही पहिली स्टेप आहे याला म्हणतात प्रो एम्ब्रियो. ठीक आहे. सो एम्ब्रियोजेनेसिसची पहिली स्टेप जी आहे ती आहे डेव्हलपमेंट ऑफ प्रो एम्ब्रियो. तर बघा पहिली स्टेप, झायगोट डिवाइड्स टू फॉर्म टू सेल्ड प्रो एम्ब्रियो. ठीक आहे. अ लार्जर सेल टुवर्ड्स मायक्रोपेल एंड इज कॉल्ड सस्पेन्शन इनिशियल सेल and the smaller cell towards the chalazial end it is known as embryonal initial cell. ठीक आहे. आता प्रो एम्ब्रियोमध्ये दोन सेल असतात, बरोबर आहे. आत्ताच आपण बघितलं, एक सेल कशी होती, छोटी, एक सेल जी आहे ती आहे मोठी. ठीक आहे. सो लार्जर सेल जी सगळ्यात मोठी सेल आहे मायक्रोपेल एंडवरची त्याला आपण म्हणतो सस्पेन्शन इनिशियल सेल. अँड अनादर वन विच इज स्मॉल, this cell is known as embryonal initial cell. आता या डायग्राममध्ये कुठली सेल जी आहे ही अपायकल रेंजला आहे आणि कुठली जी आहे ती बेसल रेंजला आहे. म्हणजे कोण, तर मायक्रोपिल एंडला कोणती आहे आणि चलायझल एंडला कोणती आहे ते बघूया. ठीक आहे. आपण काय म्हणतो, तर जी सेल मोठी आहे त्याला आपण काय म्हणायचं, तर सस्पेन्शन इनिशियल सेल. अँड द स्मॉलर सेल टुवर्ड्स द चलायझल एंड इट इज एम्ब्रियॉनल इनिशियल सेल. मग या डायग्राममध्ये जी छोटी सेल आहे याला तुम्ही काय म्हणणार, एम्ब्रियॉनल इनिशियल सेल. ठीक आहे. आणि लार्जर सेल जी आहे त्याला काय म्हणणार, सस्पेन्शन इनिशियल सेल. नेक्स्ट स्टेप बघा काय, सस्पेन्शन इनिशियल सेल divides in one plane to produce 6 to 10 cells and show multicellular structure.
called suspensor, which push embryo towards endosperm for nutrition. ठीक आहे. सस्पेन्सर सेल म्हणजे कोणती? तर सस्पेन्शन इनिशियल सेल ही नेहमी मोठी असते, बरोबर आहे. कुठे असते? मायक्रोपाईल एंडला. ही सेल सेव्हरल टाईम डिवाइड होते आणि ही डिवायडेशन झाल्यावर जनरली 6 to 10 सेलचा एक बंच तयार होतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? इट फॉर्म्स मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर. अँड दिस मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर इज नथिंग बट सस्पेन्सर. त्यालाच आपण काय म्हणायचं? सस्पेन्सर. हा सस्पेन्सर काय करतो? तर जो काही मेन एम्ब्रिओ आहे, या मेन एम्ब्रिओला इनसाइड डायरेक्शनमध्ये म्हणजेच एंडोस्पर्मकडे पुश करतो, ढकलतो. कशासाठी हे सगळं सुरू असतं? तर जो काही एम्ब्रिओ आहे याला न्यूट्रियंट मटेरियल व्यवस्थित मिळावं यासाठी या एम्ब्रिओला एंडोस्पर्ममध्ये असणं अपेक्षित असतं. आणि हा सस्पेन्सर काय करतो? तर या एम्ब्रिओला एंडोस्पर्मकडे पुश करतो, जेणेकरून त्याची डेव्हलपमेंट अगदी व्यवस्थित व्हावी. ठीक आहे. तर पहिल्या 3 स्टेप आहेत ते आपण बघूया. बघा, झायगोट प्रोएम्ब्रिओ तयार करतो ज्याच्यामध्ये 2 सेल असतात, राईट. या 2 सेलपैकी एक सेल छोटी असते, एक सेल मोठी असते. लार्जर सेलला आपण काय म्हणतो? राईट, सस्पेन्शन इनिशियल सेल. स्मॉलर सेलला आपण काय म्हणतो? एम्ब्रियॉनल इनिशियल सेल. आणि आत्ता आपण काय बघतोय? तर जी काही मोठी सेल होती ना, ज्याला आपण सस्पेन्शन इनिशियल सेल म्हणत होतो, जी जनरली मायक्रोपेल एंडला असते, तर ही सेल जी आहे किंवा हा सस्पेन्शन इनिशियल सेल जी आहे ही सेव्हरल टाईम डिवाइड होते आणि मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर तयार करते, ज्याच्यामध्ये 6 to 8 सेल्स असतात. आणि ह्या सेल काय करतात? तर एम्ब्रिओला एंडोस्पर्मकडे पुश करतात, जेणेकरून त्याला न्यूट्रियंट मटेरियल व्यवस्थित मिळावं आणि डेव्हलपमेंट अगदी व्यवस्थित. तर बघा, ही जी काही 3rd स्टेप आहे, या 3rd स्टेपमध्ये काय होतं? तर हा जो काही सस्पेन्शन इनिशियल सेल आहे, ही सस्पेन्शन इनिशियल सेल सेव्हरल टाईम डिवाइड होते, 6 to 10 सेल जनरेट करते. ठीक आहे. आता त्यांची डेव्हलपमेंट जर एका सेलपासून 6 to 8 सेलमध्ये झाली असेल तर त्याला आता सस्पेन्शन इनिशियल सेल नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं सस्पेन्सर. आणि हा सस्पेन्सर काय करतो? एम्ब्रिओला पुढे ढकलतो, म्हणजेच कुठे ढकलतो? तर एंडोस्पर्मकडे पुश करतो, जेणेकरून एम्ब्रिओची डेव्हलपमेंट व्यवस्थित व्हावी. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट बघा, एम्ब्रिओ इनिशियल अंडरगोज डिव्हिजन ॲट राईट अँगल टू फॉर्म ऑक्टेट स्टेज. ठीक आहे. आता एम्ब्रिओ इनिशियल सेल जी होती, कुठे होती एम्ब्रिओ इनिशियल सेल? तर ती होती चलायझल एंडला, जी जनरली स्मॉल होती, बरोबर आहे. तर इथे जी एम्ब्रियॉनल इनिशियल सेल आहे ती काय होते? तर मायटॉटिक डिवाइड होते आणि त्याचा तयार होतो ऑक्टंट. ऑक्टंट म्हणजे काय? जर एका सेलच्या 8 सेल्स जनरेट होत असतील आणि त्यांचा बंच होत असेल तर त्याला ऑक्टंट म्हणतात. मग ही एक सेल मायटॉटिक डिवाइड होऊन ऑक्टंट तयार करते. ठीक आहे. आता बघा, तर या डायग्रामप्रमाणे जी छोटी सेल आहे त्याला आपण एम्ब्रियॉनल इनिशियल सेल म्हणतो आणि ती काय होते? मायटॉटिक डिवाइड होते आणि ऑक्टंट तयार करते. आता इथं पुढे काय होतं बघा, या 8 सेलचं कन्व्हर्जन कशा कशा पद्धतीनं होतं ते बघूया. फ्रॉम ऑक्टंट लोअर 4 सेल फॉर्म हायपोकटल अँड रॅडिकल. ठीक आहे. 8 पैकी 4 ज्या आहेत सगळ्यात खालच्या सेल ह्या काय तयार करतात? तर हायपोकटल आणि रॅडिकल तयार करतात, ज्यांचं कन्व्हर्जन सरते शेवटी रॅडिकल आणि रूट कॅपमध्ये होतं. ठीक आहे. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ऑक्टंटपैकी 4 सेल ज्या आहेत याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? तर रॅडिकलमध्ये होणार आणि रूट कॅपमध्ये होणार आहे. आता या ऑक्टंटपैकी 4 सेलचं काय झालंय आपण बघितलं. आता राहिलेल्या 4 सेलचं काय होतं बघूया. अप्पर 4 फॉर्म पिम्यूल अँड कॉटलिडॉन्स आणि राहिलेल्या 4 सेल ज्या आहेत त्यांचं काय तयार होतं? तर पिम्यूल तयार होतात आणि त्याच्यानंतर कॉटलिडॉन्स तयार होतात. मग भले ते मोनोकॉटलिडॉन सीड असू दे किंवा डायकॉटलिडॉन सीड असू दे. ठीक आहे. तर या डायग्राममध्ये बघा, तर
लोअर 4 ज्या होत्या सेल ऑक्टंटमधल्या या काय तयार करतात, तर हायपोकॉटल आणि त्याच्यानंतर रॅडिकल, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर वरचे जे काही 4 सेल राहतात त्यांच्या सेल डिव्हिजन सरतेशेवटी कोण तयार होतात, तर प्युम्युल आणि कॉटलिडॉन्स. लक्षात येते. आता बघा, फर्दर एनलार्जमेंट ऑफ हायपोकॉटल and cotyledon result in curvature of embryo and its appear horseshoe shape. ठीक आहे. मग कंटिन्युअसली सेल डिव्हिजन होत राहतं आणि त्यानंतर एम्ब्रिओचा शेप जो आहे हा सगळ्यात शेवटी हॉर्सशू शेपमध्ये कन्वर्ट होतो. इथे आपल्याला डायग्राममध्ये सहज दिसू शकतं. तर बघा, इथे सेव्हरल टाइम सेल डिव्हिजन झालेली आहे आणि इथे पहिल्यांदा ट्रँग्युलर शेपमध्ये असणारा एम्ब्रिओ हार्ट शेपमध्ये कन्वर्ट झाला आहे आणि त्याच्यानंतर अशा शेपमध्ये कन्वर्ट झाला आहे, डीप हार्ट शेपमध्ये. आणि मग तो कसा होतो, तर हॉर्सशू शेपसारखा होतो. घोड्याची नाळ ज्या पद्धतीने असते, डीप यू, अशा पद्धतीचं याचं कन्वर्जन होतं. आता नेक्स्ट वन पॉईंट जरा महत्त्वाचा आहे बघा. Embryo development is similar in both monocotyledonous seeds and dicotyledons up to octet stage and the difference appears later. ठीक आहे. ऑक्टेट स्टेजपर्यंत सगळ्या ज्या स्टेप्स आहेत सेल डिव्हिजनच्या या सेम असतात, पण त्यानंतर थोडेफार डिफरन्सेस आपल्याला दिसायला लागतात. मोनोकॉटलिडॉनसमध्ये थोडीशी वेगळी डिफरन्शिएशन होतं सेल डिव्हिजनमध्ये त्यानंतर, आणि त्याच्यानंतर डायकॉटलिडॉनसमध्ये थोडंफार वेगळं होतं. आणि आता आपण जो पॉईंट बघितला तो होता डायकॉटलिडॉनस सीड्सचा. इथे बघा, तुम्हाला 2 टाईपचे कॉटलिडॉन्स दिसत आहेत. हा एक कॉटलिडॉन आहे आणि हा एक कॉटलिडॉन आहे, बरोबर आहे. म्हणजेच ही जी काही प्लांट आहे हा प्लांट कसा आहे, डायकॉटलिडॉनस आहे. 2 कॉटलिडॉन्स जनरेट झालेत त्यामुळे. तर ऑक्टेट स्टेटपर्यंत स्टेप ज्या आहेत ह्या सेम असतात, पण त्यानंतरच्या स्टेप ज्या आहेत या कशा असतात, डिफरंट असतात. अँड फायनली ओव्ह्यूल इज ट्रान्सफॉर्म इनटू द सीड अँड ओव्हरी इनटू द फ्रूट्स. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी काय होणार आहे बघा, तर ओव्ह्यूल जे आहे, ओव्ह्यूलचे काय होतात, सीड्स होतात आणि सगळी ओव्हरी जी आहे त्याचं काय होतं, फ्रूट होतं. ठीक आहे. ओव्ह्यूलच्या सीड आणि ओव्हरीचे फ्रूट होतात. तर आत्ता आपण बघतोय सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. ठीक आहे. तर फर्स्ट पॉईंट बघा, द गोल ऑफ रिप्रोडक्शन इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्क्लूड प्लांट्स इज टू क्रिएट ऑक्सप्रिंग्स फॉर द नेक्स्ट जनरेशन. बरोबर आहे. रिप्रोडक्शनची प्रोसिजर ॲक्च्युली कशासाठी सुरू असते, तर ऑक्सप्रिंग्स जनरेट करण्यासाठी किंवा नेक्स्ट जनरेशनमध्ये जेनेटिकल कॅरेक्टरिस्टिक ट्रान्समिट करण्यासाठी. And one of the way that plant can produce offsprings is by making seeds. ठीक आहे. आणि प्लांट जे आहेत हे जनरली ज्या वेळेला सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात त्यावेळेला सीड थ्रू त्यांचे ऑक्सप्रिंग्स जनरेट करत असतात किंवा या सीड्सपासून पुढे त्यांचं नेक्स्ट जनरेशन डेव्हलप होत असतं. बरोबर आहे. अँड द फ्लावर मस्ट बी पॉलिनेटेड इन ऑर्डर टू प्रोड्यूस सीड्स अँड फ्रूट. सीड डेव्हलपमेंट इज इनिशिएटेड बाय फर्टिलायझेशन. अर्थात आता आपण जे काही सीड आणि फ्रूट फॉर्मेशन बघणार आहे, डेव्हलपमेंट जे बघणार आहे, त्याची सगळ्यात पहिल्यांदा इनिशियल स्टेज कोणती आहे, यस, फर्टिलायझेशन, जे फ्लावर थ्रू होतं. आणि त्यांच्यानंतर पुढे मग एम्ब्रिओजेनेसिस आणि त्यानंतर मग डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड फ्रूट या टाईपची ही प्रोसिजर असते. आता आपण डेव्हलपमेंट ऑफ सीड पहिला बघूया आणि त्यानंतर आपण बघूया डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट. तर काही वेळापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं, ओव्ह्यूल इज ट्रान्सफॉर्म इनटू द सीड अँड ओव्हरी इज ट्रान्सफॉर्म इनटू द फ्रूट. म्हणजे ज्या काय ओव्ह्यूल आहेत यांचं कन्व्हर्जन सीडमध्ये होणार आहे. तर बघा, पहिला पॉईंट, सीड समटाईम कन्सिस्ट टू कवरिंग. द आउटर कोट इज नोन ॲज टेस्टा अँड इनर कोट इज नोन ॲज टेगमेन. ठीक आहे. आणि काय वेळेला काय असतं, तर सीडला 2 कोट असतात, 2 कवरिंग असतात, 2 एनवलप असतात. जर अशी कंडिशन असेल तर जो काही आउटर सीड कोट आहे त्याला म्हणतात टेस्टा आणि इनर मेम्ब्रेन जो आहे त्याला म्हणतात टेगमेन. नीट लक्षात ठेवायचं आहे, टेगमेन अँड टेस्टा. टेस्टा आउटसाईडला असतो
आणि टेगमेन इनसाइडला असतो. नेक्स्ट पॉईंट बघा, द न्यूक्लियस इन द ओव्यूल may persist in some genera like black pepper and beet as a thin layer. It is known as pericarp. ठीक आहे. आता पहिल्यांदा न्यूक्लियस म्हणजे काय बघा. न्यूक्लियस हा जनरली ओव्ह्यूलच्या इनसाइड मेम्ब्रेनमध्ये सेंट्रल मेम्ब्रेनमध्ये असतो आणि कधी कधी तो काय होतो तर पेरिकार्पमध्ये कन्वर्ट होतो. काही जनऱ्यामध्ये तो काय होतो पेरिकार्पमध्ये कन्वर्ट होतो. आणि ते एक्झाम्पल काय आहे ब्लॅक पेपर म्हणजे आपली नेहमीची काळी मिरी आणि त्याच्यानंतर बीटरूट याच्यामध्ये पेरिकार्प आपल्याला इझिली पाहायला मिळतो. तर बघा, इन सम सीड्स द फूड रिझर्व इन एंडोस्पर्म आर पार्शली युज्ड अप and partially left up in the development of embryo stage. Obviously, in a such seed, the embryo remains fill a greater part of the seed, and thus a resultant seed is albuminous or endospermic. तर इथे आपल्याला काय सांगितलं बघा या पार्टमध्ये, काही वेळा जे काही फूड मटेरियल आहे एंडोस्पर्ममध्ये हे पार्शली यूज केलं जातं एम्ब्रियोकडून आणि पार्शली ते तसं शिल्लक राहतं. जर असं होत असेल तर सीडचा जो काही जास्तीत जास्त पार्ट आहे हा पार्ट या पर्टिक्युलर लिक्विडनी फिलअप असेल, पर्टिक्युलर एंडोस्पर्मिक टिश्यूनी फिलअप असेल. आणि जर अशी कंडिशन असेल तर त्या सीड्सना आपण काय म्हणतो एंडोस्पर्मिक सीड्स किंवा अल्ब्युमिनियस सीड्स. आणि एक्झाम्पल बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे तर क्लॉस्टर सीड्स असू देत, कोकोनट असू दे किंवा मेन्स यांच्यामध्ये एंडोस्पर्मिक सीड्स किंवा अल्ब्युमिनियस सीड्स हे असतात. आणि एक्झॅक्टली अपोजिट इन अदर सीड्स एम्ब्रियो ॲब्सॉर्ब फूड रिझर्व फ्रॉम द एंडोस्पर्म कम्प्लिटली ड्युरिंग द डेव्हलपमेंट स्टेज ऑफ एम्ब्रियो. Thus, endosperm disappears in mature seeds. The result seed is non-endospermic or ex-albuminous. आणि कधी कधी काय होतं तर ज्या काही सीड्स असतात या सीड्स सगळं फूड मटेरियल जे आहे एंडोस्पर्म जो आहे हा कम्प्लिटली कन्झ्युम करतात. आणि अशा वेळेला त्या सीडमध्ये अल्ब्युमिनचं पर्सेंटेज अजिबात नसतं. त्या सीड्सना आपण नॉन एंडोस्पर्मिक सीड्स किंवा एक्स अल्ब्युमिनियस सीड्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल पी अँड बीन्स. तर आता आपण अल्ब्युमिनियस अँड एक्स अल्ब्युमिनियस सीड्समधला डिफरन्स काय आहे बघूया. अल्ब्युमिनियस सीड्स जे आहेत यांच्यामध्ये जो एंडोस्पर्मिक रिजन जो असतो हा पार्शली वापरलेला असतो. ठीक आहे. आणि त्यामुळे सीड जी आहे याच्यामध्ये अल्ब्युमिनियसचं पर्सेंटेज लार्ज अमाऊंटमध्ये असतं. त्याच्याबरोबर अगेन्स्ट ज्या वेळेला नॉन एंडोस्पर्मिक सीडची डेव्हलपमेंट होत असते त्यावेळेला एंडोस्पर्म हा कम्प्लिटली युटिलाइज केला जातो. ठीक आहे. आणि त्यामुळे मॅच्युअर स्टेजमध्ये एंडोस्पर्मचा कोणताही पार्ट शिल्लक राहत नाही. अशा वेळेला त्या सीड्सना आपण काय म्हणतो नॉन एंडोस्पर्मिक सीड्स और एक्स अल्ब्युमिनियस सीड्स. नेक्स्ट पार्ट बघा. The cotyledons in some non-endospermic seeds act as a food storage and in other they are the first photosynthetic organs. तर जे कॉटलिडॉन्स आहेत मोनोकॉटलिडॉन सीड्स असू देत किंवा डायकॉटलिडॉनस सीड्स असू देत तर ह्या कॉटलिडॉन्समध्ये बऱ्याचदा फूड मटेरियल स्टोअर केलेलं असतं. ठीक आहे. सीड ज्या वेळेला जर्मिनेट होते त्यावेळेला ती लागलीच फोटोसिंथेसिसला सुरुवात करत नाही. तर काही वेळेला रूट आणि शूट डेव्हलपमेंट होण्याआधी जी काही एनर्जी लागते ही एनर्जी या कॉटलिडॉनमध्ये स्टोअर केलेली असते. आणि सपोज जर ती एनर्जी कमी अमाऊंटमध्ये असेल तर यावेळेला हे जे दोन कॉटलिडॉन्स आहेत हे कॉटलिडॉन्स फोटोसिंथेसिससाठी कपॅबल होतात लवकरात लवकर. सो तुम्ही असं म्हणू शकता दोज कॉटलिडॉन्स आर नोन ॲज फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन of that primitive plant. Next one, microbial persists as a small pore in a seed coat to allow the entry of water and oxygen during soaking. ज्या वेळेला सीड जर्मिनेट होत असते त्यावेळेला तिथे फेवरेबल
कंडिशन असाव्या लागतात. म्हणजे का तिथं पाणी असावं लागतं आणि जमिनीमध्ये हवा खेळती असावी लागते. म्हणजे ऑक्सिजनचं पर्सेंटेज चांगलं असावं लागतं. तर या सीडमध्ये पाणी जाण्यासाठी जी काही एंट्री आहे किंवा ऑक्सिजन जाण्यासाठी जी एंट्री आहे ती कुठे असते? मायक्रोपाईल एंडला. तिथे एक स्मॉल पोर असतो आणि तिथून हे जे काय वॉटर बॉडी आणि ऑक्सिजन आहे हा तिथून एंटर होतो आणि मग पुढची डेव्हलपमेंट सुरू होते. आणि आता आपण बघतोय डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट. तर बघा फर्स्ट पॉईंट, ॲज द ओव्हरी डेव्हलप्स इन टू द फ्रूट इट्स वॉल थिकन अँड बिकम डिफरेन्शिएटेड इन टू 3 लेयर्स. ठीक आहे. आता ओव्हरीपासून फ्रूट होतो बरोबर आहे. आणि हा फ्रूट डेव्हलप होत असताना जी वॉल आहे ओव्हरीची ही 3 लेयर्समध्ये डिवाइड होते. ठीक आहे. आता ह्या 3 लेयरना एकत्रितरित्या आपण काय म्हणतो? पेरिकार्प. These 3 layers together called as pericarp. The pericarp surrounding the seeds or the seed. आणि हा पेरिकार्प जो आहे हा एका सीडच्या भोवती किंवा भरपूर सीडच्या भोवती असतो. आता आपण एका डायग्राम थ्रू पेरिकार्प आणि त्याचे जे काही 3 वेगवेगळे लेयर्स आहेत ते बघूया. तर पेरिकार्पचे 3 लेयर बघा कोणते कोणते. सगळ्यात बाहेर असतो एक्झोकार्प, मध्ये असतो मिसोकार्प आणि सगळ्यात आतमध्ये असतो एंडोकार्प. आणि त्याच्या आतमध्ये असते सीड. ठीक आहे. सीडच्या भोवती कोण असतो? एंडोकार्प. एंडोकार्पच्या बाहेर मिसोकार्प आणि सगळ्यात शेवटी असतो एक्झोकार्प. आणि हे जे 3 लेयर आहेत त्यांना एकत्रितरित्या आपण म्हणतो पेरिकार्प. मी तुम्हाला एक ट्रॅडिशनल डायग्राम दाखवले बघा. बघा, आउटरमोस्ट लेयर ऑफ द फ्रूट. सांगा बघू काय नाव आहे त्याचं? बरोबर, इट इज एक्झोकार्प. तर एक्झोकार्पच्या आतमध्ये कोण असतो? तर मिसोकार्प, मिडल लेयर. आणि सगळ्यात आतमध्ये जो जनरली सीडला कव्हर करतो तो पार्ट म्हणजे कोण? तर एंडोकार्प. आता बघा कोणत्या पार्टपासून कोणता पार्ट डेव्हलप होतोय ते बघूया. तर जनरली ओव्हरी वॉल जी आहे या ओव्हरी वॉलपासून काय तयार होतो? पेरिकार्प ऑफ फ्रूट. आताच आपण बघितलं 3 लेअरच्या बनलेल्या असतात फ्रूटच्या. त्या कुणापासून बनलेल्या असतात? तर ओव्हरी वॉलपासून. त्याच्यानंतर आपण एक बघितलं होतं की ओव्हरीमध्ये 2 लेअर होते, 2 एन्व्हलप होते. त्याला आपण आउटर इंटुगमेंट आणि इनर इंटुगमेंट असं म्हणत होतो. तर आउटर इंटुगमेंटपासून तयार होतो टेस्टा आणि इनर इंटुगमेंटपासून तयार होतो टॅगमेन. त्यानंतर झायगोट जो आहे याचं कन्व्हर्जन होतं एम्ब्रिओ ऑफ सीडमध्ये आणि प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे त्याचं कन्व्हर्जन होतं एंडोस्पर्ममध्ये. एंडोस्पर्म जनरली एम्ब्रिओला नरिश करत असतो आणि सरते शेवटी ओव्ह्यूलचं डेव्हलपमेंट जे आहे हे होतं सीड्समध्ये. आता आपण फंक्शन ऑफ फ्रूट बघूया. फर्स्ट बघा फंक्शन काय आहे? प्रोटेक्शन ऑफ सीड इन द अर्ली स्टेज टिल दे बिकम फुल्ली मॅच्युअर. सीड्स जे आहेत या सीड्सचं प्रोटेक्शन करायचं आणि जोपर्यंत त्या मॅच्युअर होत नाही तोपर्यंत त्यांना अगदी सुरक्षित ठेवायचं काम फ्रूटचं असतं. नेक्स्ट वन बघा फंक्शन काय आहे? डिस्पर्सल ऑफ सीड्स. सीड्सचे डिस्पर्सल जे आहे हे कुणा थ्रू केलं जातं? फ्रूट थ्रू केलं जातं. कारण का? बर्ड्स किंवा ॲनिमल्स त्या फ्रूट्सना खातात आणि त्याच्यानंतर त्यांच्या वेस्ट मटेरियल थ्रू ते जे सीड्स आहेत तिकडे तिकडे पसरतात, त्यांचं डिस्पर्सल होतं. बरोबर आहे. तर हे सगळं जे आहे कुणामुळे शक्य आहे? तर बिकॉज ऑफ फ्रूट. कारण का? तर ॲनिमल्स आणि जे काही बर्ड्स आहेत ते फ्रूट खायला येत असतात, सीड्स नाही. तर त्यांच्या थ्रू काय होत असतं? तर त्याचं डिस्पर्सल. आता लास्ट 2 बघा फंक्शन काय आहेत? On their decay provide raw material for the benefit of the new seedling. And the last one, many fruits are consumed by human as food and the source of glucose and pectin. जे काही फ्रूट्स आहेत त्यांच्यापासून आपल्याला ग्लुकोज आणि पेक्टिन तर मिळतंच, पण जे काही सिरियल आणि ऑइल सीड्स आहेत त्यांच्यापासून आपल्याला सिरियल आणि ऑइल्स पण मिळतात. तर हे झाले फ्रूटचे बेनिफिट्स. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यानंतरचा पार्ट बघूया, तो आहे अपोमिक्सिस, पार्थेनोकार्पी अँड पॉलीएम्ब्रियॉनी. ठीक आहे. तर हे 3 जे पॉईंट आहेत हे वाचून ठेवायचे आहेत. आता आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूया. बाय.